साकोली तालुक्यातील विहीरगाव, भोगाव, मेंढा तसेच आजूबाजूच्या गावातील शेतकरी सध्या मोठ्या समस्येचा सामना करत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। यामुळे शेतकरी चिंतेत असून वीज वितरण कंपनीने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ते करत आहे। विहीरगाव, भोगाव, मेंढा तसेच आसपासच्या गावातील बहुतांश गावकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी धान, मका, मिरची, टमाटर, कांदे आणि इतर पिकांची लागवड केली आहे। त्या पिकांसाठी नियमित पाणी पुरवठा आवश्यक असून तो वीज पुरवठ्यांवर अवलंबून आहे। मात्र अनियमित वीज पुरवठ्यांमुळे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहे। परिणामी पिके करपण्याच्या स्थितीत पोहोचली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सानगडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली। त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून जर त्वरित योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। वीज वितरण कंपनीनेही या समस्येकडे गांभीर्याने पाहावं व त्वरित उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांनी सांगितले की वीज पुरवठा सुरळीत नसल्याने आमची पिके धोक्यात आली आहे। आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, आता जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होईल। या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदा गवळी, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।